नमस्कार मित्रांनो, नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि स्वराज उठलेला आहे, हे बघा, झोपेतून उठलेला आहे. काय खायचं बेटा? सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हण. गुड मॉर्निंग म्हण. गुड मॉर्निंग. नमस्ते. नमस्ते. हा बरं, काय खायचं तुला? काय खायचं? कुरकुरे. अरे बापरे, कुरकुरे. आणि कुरकुरे चांगलं नसतं खाणं बेटा. आपण काय करणार आहे माहिती आहे? काय खाणार आहे? दूध पोळी. काय खायचंय? चला दूध पोळी खाऊ. बिस्किट खाशील का? तर स्वराजची जेवणाची वेळ आहे, तर मस्त जेवण देतो आणि बाहेर फिरायला जाणार आहे. ओके. तर मित्रांनो, स्वराज कुरकुरे मागत होता, पण त्याला कुरकुरे दिलेले नाही मी, कारण की कुरकुरे खाणे चांगलं नसतं. त्याला दूध पोळी देतोय आणि ते शरीरासाठी चांगलं पण आहे, पोषक पण आहे दूध पोळी खाणं. आणि तसं तो ऐकतो तो सांगितलेल्या गोष्टी. पण आता त्याला खूप दिवसापासून त्याचं चाललं होतं की तो म्हणत होता की आप्पा, मला प्रेमाने आप्पा म्हणतो तो. पप्पा न म्हणता आप्पा म्हणतो. आणि पप्पा म्हणण्यापेक्षा आप्पा म्हटलेलं नेहमी चांगले. कसं आहे, ते वेस्टर्न वाटतं, वेस्टर्न कल्चर वाटतं. पण वेस्टर्न आहे आपल्याला यूज करायचं, पण खूप नाही, थोडे आपले संस्कार पण महत्त्वाचे. तर त्याला मग त्याचं खूप दिवसाचं चाललं होतं माझ्या पाठीमागे की मला आप्पा हेलिकॉप्टर घ्यायचं, एरोप्लेन घ्यायचं. ओके. तर मी त्याला सांगत होतो की आज नाही, उद्या, परवा नाही, असे बरेच दिवस मी टाळलं, कारण की मुलांना इन्स्टंट काही गोष्टी लगेच दिल्या तर त्याची व्हॅल्यू राहत नाही, महत्त्वाचं. त्यामुळे आत्ताच त्याला व्हॅल्यू कळाली पाहिजे, म्हणून मी मुद्दाम लेट केला. आणि त्याला आज खूप दिवसांनी आज त्याला शक्यतो मी खेळणीसुद्धा जास्त घेत नाही. का? कारण की त्या गोष्टीचं व्हॅल्यू नाही राहत. म्हणजे त्या गोष्टीची जर व्हॅल्यूच ठेवली नाही, त्या गोष्टीची व्हॅल्यूच ठेवली नाही. हां, डिश घेऊन ये ना बेटा, तुझा डिश घेऊन. म्हणजे त्या गोष्टीची व्हॅल्यू राहत नाही. आणि व्हॅल्यू ठेवण्यासाठी कधीही आपण मुलांना उशिरा वस्तू घेऊन दिल्या पाहिजे. का? कारण की जेणेकरून त्याची ती ₹1 किंमत त्याला कळते. ठीक आहे. तर आज त्याला फायनली एक छोटंसं हेलिकॉप्टर घेऊन देतो, विमान घेऊन देतो. चला मग जाऊच. तर आता आम्ही खास स्वराजच्या फरमाईशवरती त्याला हेलिकॉप्टर आणायला चाललो आहे. आता ऑन द वे आहे. चला मग निघतो आता आम्ही. आपण काय घेतलं आता? काय घेतलं दाखव. आपल्याला दाखवायचं नाही बघ, हेलिकॉप्टर दाखव. आत्ताच स्वराजला हेलिकॉप्टर घेतलेलं आहे, छान छान, दादांच्या दुकानातून. दादा आहेत. आणि दादा, तुमच्याकडे अजून कोणते कोणते खेळणे मिळतात? लहान वय वय सांगा तिकडलं. वय 1 वर्षापासून 10-12 वर्षापर्यंत. हो ना. तर थँक्यू. आणि दादांनी आम्हाला एरोप्लेन आणि हेलिकॉप्टर दिलेलं आहे, आणि त्यात डिस्काउंट करून सुद्धा दिलेलं आहे. खूप मोठ्या मनाचं लक्षण आहे. थँक्यू सो मच. आणि स्वराज, काय घेतलं आपण? चला मग उडूयात आपण घरी जाऊन. आता आम्ही मळ्यामध्ये चाललेलो आहे आजीकडे, लवकरच पोहोचू तिकडे. बघा, जसं मी तुम्हाला बोललो होतो की आपलं जे वावर आहे ते बघा, तुम्ही बघू शकता हे अख्खं. तर आता आम्ही मळ्यामध्ये आलेलो आहे आजीबाबांकडे. ही शेड आहे आणि सध्या मक्का लावलेली आहे वावरामध्ये. ओके. आजीबाबा वगैरे बघतात सगळं. आजीबाबा म्हणजे माझे मामा मामी सगळ्या गोष्टी बघून घेतात. मका वगैरे, लसूण वगैरे जे लावतात. एक बऱ्यापैकी छान वातावरण आहे वावरामध्ये. आत्ताच स्वराजला मी आजीबाबांकडे सोडलं आणि म्हटलं चला थोडं काहीतरी काम वगैरे बघावं, मग आलो या ठिकाणी. तर असा मोठा परिसर आहे आणि खूप छान आहे. तुम्हाला सांगतो, इवन मी कधीही मला असं बोर झालं तर मी जाऊन जातो. आहे बघा, आंब्याचं झाडसुद्धा आहे, कैऱ्या वगैरे, आंबे वगैरे खायला मिळतात. मका लावलेली आहे. मका बघा, कणीस आता कुठपर्यंत आलं आहे बघा, तुम्हाला दाखवतो. कणीस अजून थोडं छोटं आहे, अजून हे वाढेल. अजून साधारण 15 दिवसात खूप वाढ होईल, 15 दिवसात निघून जाईल. मक्याचं पीक साधारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 60 ते 90 दिवस घेत असते, है ना. आणि वाढही फास्ट होते त्याची असं. तर चला मग थांबूया इथेच. बाय बाय.